कुठलीही गोष्ट ही एक मेटाफर असते, दगड बोलतात का वगैरे असलं काही इथं विचारायचं नाही. तर तो इतका संवेदनशील असतो की तो कायम स्टॅच्यू बनवताना त्या दगडांशी तो बोलत असतो, राईट. आणि तो असं समजत असतो की यातून एक शिल्प जर जन्माला येणार आहे तर या दगडात ऑलरेडी ते शिल्प आहे ना, तर आपण त्याच्याशी संवाद साधत ते शिल्प बनवूया. तर तो एक सुंदर मूर्ती बनवत असतो आणि प्रत्येक घाव घालून झाल्यावर तो विचारतो, सहन होतंय ना, चालतंय ना, तुला दुखत नाहीये ना, असा तो त्या दगडांशी संवाद साधत साधत काय करत असतो, तो शिल्प घडवत असतो. म्हणजे अतिशय आत्मीयतेनं जीव ओतून सगळं. मग एक मूर्ती बनवताना शेवटी ती मूर्ती बनवताना त्या दगडाचे पेशन्स संपतात आणि ती मूर्ती अर्धवट बनते आणि ती म्हणते बास कर आता, मला सहन होत नाहीये, हे एवढीच माझी कपॅसिटी आहे आणि मला आता अजूनही चॅलेंजेस घेणं, अजूनही घाव सहन करणं हे जमणार नाहीये. तो म्हणतो अगं थोडं काम राहिलंय, करू देत ना, बघ एक चांगली प्रतिकृती किंवा एक चांगले शिल्प तयार होते. ती म्हणते नाही बास, माझ्यात आता पेशन्सच नाही. तो म्हणतो ठीक आहे, तुझा हा शेवटचा निर्णय आहे ना, ओके. मग ती मूर्ती तो ठेवून देतो आणि तो दुसरा दगड घेतो. सेम तो प्रत्येक वेळी छिन्नी हातोड्याने त्याच्यावर घाव घालताना जमलंय ना, ती म्हणते कर कर, तुझं काम कर, माझ्याकडून तुला फुल सपोर्ट आहे. तो म्हणतो बघ दुखत नाही आहे ना, नाही नाही कर कर, तुझं काम कर व्यवस्थित, मी सहन करते, आता थोडंच राहिलंय ना, ओके मी सहन करते. असं म्हणत त्या दुसऱ्या दगडातून तो अतिशय सुंदर एक शिल्प बनवतो, अगदी त्याच्यावर कलाकुसर करतो, खूप छान एक मूर्ती बनवतो. आणि नंतर ज्यांच्यासाठी जी मूर्ती बनवलेली असते ते येतात, अत्यंत खुश होतात आणि ती मूर्ती ते घेऊन जातात देवळासाठी, देवीची मूर्ती असते. आणि नंतर म्हणतात ही अर्धवट दगडाचं काय करणार आहे, तर म्हणतो काही नाही, आम्ही घेऊन जाऊ का, घेऊन जा म्हणतो. तर काय होतं, नंतर ज्या वेळेला ती मूर्ती ते घेऊन जातात, त्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना होते, त्याचा साज शिंगार केला जातो, खूप मोठे होम हवन होतात, त्या मूर्तीला दागिने घडवले जातात, हजारो लाखो लोक त्याचं दर्शन घ्यायला येतात. आणि ही जी अर्धवट दगड असतो मूर्ती झालेली, त्याला बाहेर देवळाच्या ठेवलं जातं. आता काय, रिकामा दगड बघितला की लोक काय करतात, नारळ फोडायला त्याचा वापर करतात. एक दिवस एक साधू तिथून रात्री जात असताना त्याला कणण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो. तर तो जो अर्धवट मूर्ती घडलेला दगड आहे तो रडत असतो. साधू म्हणतो काय झालं ग तुला, का रडतोयस. तो म्हणतो अरे माझं नशीब बघ, मी जीवनाचं सार मला कळलं नाही, मी थोडं माझ्या वाट्याला जे आलंय ते सहन केलं असतं तर ऍक्च्युली जी आत मूर्ती आहे ना ते नशीब माझं होतं, पण मी माझे घाव सहन केले नाहीत आणि आज तिला प्रतिष्ठापना, दागदागिने, हजारो लोकांचा रिस्पेक्ट मिळतोय आणि मी त्यावेळेला गिव्हअप केलं आणि माझ्या डोक्यात रोज एक नारळ, हजारो नारळ फोडले जातात आणि मी कुणावरही रडलेलं नाही. तो शिल्पकार मला विचारत होता थोडं थांब, मी तुला घडवतोय, थोडं थांब. त्यावेळेला मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि आज माझ्या नशिबात आयुष्यभर हे घाव आलेत आणि जिनं जे सगळं सहन केलं ती आयुष्यभरासाठी विराजमान झालेली.